नमस्कार, आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी। अकोला जिल्ह्यामध्ये झालेल्या गारपीट व अतिवृष्टीमुळे अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानाची भरपाई देण्यात यावी। प्राध्यापक अंजलीताई आंबेडकर। पातूर शहरामध्ये विवरा फाटा येथे धनंजय देशमुख यांच्या शेत शिवारात झालेल्या गारपीट व अतिवृष्टीमुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले। जवळजवळ 40 ते 50 लिंबूची झाडे जमिनीला टेकले। पूर्ण झाडाचे लिंबू जमिनीवर पडली असता शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। आज दिनांक 12 एप्रिल 2024 रोजी प्राध्यापक अंजलीताई आंबेडकर यांनी झालेल्या नुकसानाची पाहणी केली व सरकारने लवकर शेतीतील पिकाचे झालेल्या नुकसान भरपाई द्यावी ही विनंती केली। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुणकर, जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे, प्राध्यापक संतोष हुशे, पुष्पाताई इंगळे, प्रभाताई सिरसाट, आम्रपालीताई खंडारे, तालुका अध्यक्ष ओमप्रकाश धर्माळ, तालुका महिला अध्यक्ष अर्चनाताई डाबेराव, अनिल राठोड, प्रशिक इंगळेसह वंचित बहुजन आघाडीचे प्रसिद्ध प्रमुख उपस्थित होते। 2 दिवसापूर्वी झालेल्या वादळामध्ये पातूरमधल्या विवरा गावामध्ये आणि आसपासच्या अनेक गावांमध्ये उभ्या असलेल्या पिकाचं आणि विशेषतः लिंबू आणि मोसंबीच्या झाडांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालं आहे। झाडं उन्मळून पडली आहेत आणि खाली हाताशी आलेल्या फळांचा लिंबाचा खच पडलेला आहे। सरकारने ह्या गोष्टीची दखल घेऊन ताबडतोब नुकसान भरपाई द्यावी अशी वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे। नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।